नमस्कार, माझं नाव अर्चना डान्स आणि पुढच्या वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी स्पेशल किंवा उन्हाळा स्पेशल अशी मटका कुल्फी कशी बनवायची तेही घरच्या घरी त्याची रेसिपी आज बघणार आहोत. आणि ही कुल्फी अगदी छान मस्त होते, जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी ही कुल्फी तयार होते. तर आपण काय करणार आहोत, याची रेसिपी बघणार आहोत. अगदी सोपी आहे, मस्त आहे आणि झटपट कोणीही ही रेसिपी करू शकेल अशी ही मस्त मटका कुल्फीची रेसिपी आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, अशा पद्धतीने चितळेचं फुल फॅट दूध मी 1 लिटर घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी असं नॉनस्टिकीचं कढाई घेतलेली आहे आणि यामध्ये 1 लिटर दूध टाकलेलं आहे आणि याला बॉईल करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याला उकळून आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 15 मिनिटानंतर हे अशा पद्धतीने दूध आटलेलं आहे. यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि हे परत थोडंसं दूध आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हे हलवून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, साखर टाकायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये साखर ॲड करू शकता. मी यामध्ये 3 चमचे साखर ॲड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता दूध असं रबडीदार बनलेलं आहे, म्हणजे घट्टसर तयार झालेलं आहे. 1 लिटरपासून बघा मिनिमम हाफच झालेलं आहे हे आणि असं रवाळ दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा किती मस्त असं रवाळ हे तयार झालेलं आहे. यामध्ये ड्रायफ्रूटचे काप टाकायचे आहेत. मी काजू, बदाम, पिस्ता याचे काप टाकलेले आहेत. याला असं थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अजून. तर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त असं हे घट्टसर बॅटर तयार झालेलं आहे. म्हणजे कुल्फीसाठी हे आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. तर हे बघू शकता थंड केल्यानंतर हे बघा जास्त अजून घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याला हलवून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मी काय करणार आहे, डायरेक्ट मटक्यात न टाकता मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून याला मटक्यामध्ये टाकणार आहे. तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला मटक्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मलाईदार अगदी मस्त छान हे मटका कुल्फी तयार होते किंवा एवढी छान होते. तर तुम्ही बघू शकता यावर मी थोडेसे पिस्ताचे काप टाकलेले आहेत आणि आता आपण याला काय करणार आहे, सिल्वर फॉईल पेपरने कवर करून रात्रभरासाठी हे आपण ठेवून देणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सिल्वर पेपर मी लावून घेत आहे सर्व मटक्यांना. तर हे बघा अशा पद्धतीने सिल्वर पेपर लावून घ्यायचं आहे आणि हे जे सर्व आपण केलेले आहेत तर हे आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभरासाठी तुम्ही ठेवू शकता किंवा 5-6 घंट्यासाठी ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे मी सेट व्हायला फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता रात्रभरासाठी ठेवलेलं होतं, दुसऱ्या दिवशी मी याला काढलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा किती मस्त अशी ही मटका कुल्फी तयार झालेली आहे. दिसायला तर अगदी मस्त दिसत आहे. तर तुम्ही काय करा, थोडंसं 5 मिनटं याला आधी मटका कुल्फी काढून ठेवा आणि मग याला खावा. कारण काय होतं, फ्रीझरमधून आपण काढली ना की थोडीशी घट्ट राहते हे, म्हणजे आपल्याला काढायला थोडंसं जड जातं. म्हणून थोडंसं 5 मिनटं बाहेर ठेवून तुम्ही ही मटका कुल्फी खाऊ शकता. तर तुम्ही बघू शकता किती मस्त ही कुल्फी तयार झालेली आहे. तर अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान झालेलं आहे आणि घरच्या घरी ही मटका कुल्फी तयार झालेली आहे. भेटूया